नमस्कार मंडळी, सगळ्यांना गुड इव्हनिंग। संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचा दिवा लावून झालेला आहे आणि आता मी डिनरची तयारी करणार आहे। डिनरमध्ये मी बनवणार आहे गाजराचा हलवा आणि मटार राईस। तर आज घरात सगळ्यांचीच फरमाईश होती ती मटार राईस आणि गाजराचा हलवा बनवण्याची। सध्या मार्केटमध्ये फ्रेश मटार आणि गाजर अवेलेबल आहेत, त्यामुळे मग गाजरचा हलवा आणि मटारच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवणं सुरूच आहे। तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी इथे गाजर किसून घेतलेले आहेत। कढईमध्ये तूप घेतलेला आहे 3 ते 4 चमचे आणि त्यामध्ये मग गाजराचा किस घातलेला आहे। गाजराचा किस आपल्याला 5 मिनिटांसाठी असा सुरुवातीला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे गाजराचा हलवा लवकर बनतो। किलोच्या प्रमाणामध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। या ठिकाणी मी 5 मिनिट किस हलवल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे। तुम्ही ड्रायफ्रूट तळून घालू शकता किंवा क्रश करून घालू शकता। या ठिकाणी मी पावडर वापरलेली आहे। तर यामध्ये मी साखर घातलेली आहे। तुम्हाला 1 किलो गाजराचा हलवा बनवायचा असेल तर त्यासाठी मग पाव किलो साखरेचं प्रमाण हे परफेक्ट आहे। त्याचप्रमाणे गाजर थोडंसं खाऊन पाहायचं, कधी कधी गाजर खूप सपक असतात, अशा वेळी मग थोडीशी साखर एक्स्ट्रा घालायची। साखर व्यवस्थित विरघळली की त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। 1 किलोसाठी साधारणतः 250 ml म्हणजे पावशेर दूध आपण वापरू शकतो। त्यापेक्षा जास्त दूध तुम्हाला घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता। दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर हा हलवा शिजवून घ्यायचा आहे। दूधही आटतं आणि सोबत गाजरही अतिशय मऊ होतो। अशा प्रकारे बनवलेला हलवा अतिशय टेस्टी होतो। या ठिकाणी मी 1 चमचाभर विलायची पावडर ॲड केलेली आहे। आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता मी मटार राईस बनवणार आहे। या ठिकाणी मटार राईस बनवण्यासाठी मी टोमॅटो कांदा कट करून घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट आणि 1 वाटी ताजा मटार। मटार राईस मी नेहमी कुकरमध्ये बनवते, अगदी झटपट आणि मोकळा होतो भात। या ठिकाणी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, 1 हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरचीमुळे मटार राईसला अतिशय छान टेस्ट येते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि मग त्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेला कांदा। या ठिकाणी मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून वापरत आहे। त्यामध्ये घालूया 1 वाटी मटार आणि व्यवस्थित परतून घेऊया। 1 मिनिटभरासाठी आपल्याला तेलामध्ये मटार परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो। या ठिकाणी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। यामध्ये आता मसाले ॲड करूयात, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, जिरे धणे पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। तर यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि डाळ मी ॲड करून घेत आहे। प्रेशर कुकरमध्ये अगदी झटपट होतो मटार राईस। या ठिकाणी मी तांदूळ आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घेत आहे। आता यामध्ये घालूयात गरम पाणी। गरम पाणी घातले की सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग 1 उकळी आली की त्यावरती झाकण लावून 3 ते 4 शिट्या घ्यायच्या, त्यामध्ये एकदम व्यवस्थित शिजतो भात। या ठिकाणी मी 4 शिट्या घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता अतिशय मोकळा व्यवस्थित शिजलेला आहे भात। अशा प्रकारे केलेला मटार भात अतिशय टेस्टी लागतो। आणि हे आहे आमचं आजचं डिनर। डिनर झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवते, कारण मला लवकर उठून मुलाचा टिफिन बनवायचा असतो। या ठिकाणी मी भेंडी स्वच्छ धुवून सुकत ठेवली होती आणि आता ती कट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। ती सकाळी टिफिनसाठी बनवणार आहे। आणि या ठिकाणी राजमा भिजत घातलेला आहे, राजमा मी लंचसाठी बनवणार आहे। सगळ्यात शेवटी काम राहतं ते म्हणजे किचन क्लीन करायचं। तर सर्व किचन मी रात्री क्लीन करून झोपते। रात्रीच किचन क्लीन करून झोपले की मग सकाळी किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं आणि कामंसुद्धा झटपट होतात। सकाळच्या किचन क्लिनिंगसाठी जास्त वेळ लागत नाही। रात्रीचे 10 वाजलेले आहेत, सगळ्यांचे डिनर झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी
टिफिन आणि लंचसाठी लागणाऱ्या भाजीची तयारी सुद्धा झालेली आहे. किचन क्लीन करून झालेलं आहे. मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.